नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये आले। भेट झाली मात्र निर्णय झालेला नाही। गोडसे ढाकल्या शिंदेंना भेटले। उमेदवारीचा तिढा अजूनही कायम आहे। नाशिकात आता महायुतीचा उमेदवार कोण होणार या संदर्भातला सस्पेन्स कायम आहे। हा तिढा कायम आहे। घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही का कुठली जागा कुठल्या पक्षाला त्या ठिकाणी मिळणार, परंतु आमचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर आता जरी शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुका आहेत, परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, त्यांचे प्रचार सुरू झालेले आहेत आणि लवकरात लवकर या जागेंचा तोडगा निघून औपचारिक जी काय अधिकृत घोषणा उमेदवारीबाबत ज्याची असेल त्याची लवकरात लवकर झाली तर मला असं वाटतं का निश्चितच त्यावरती महायुतीच्या उमेदवारांना देखील प्रचार करणं सोपं होईल। नाशिकच्या उमेदवारीबाबत ठाण्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। पाहूयात। विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे हे ठाण्याच्या दिशेने जोर बैठका मारताना पाहायला मिळत आहेत। याआधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हेमंत गोडसे हे मंत्री दादा भुसे त्याचप्रमाणे सुहास कांदे आणि असंख्य कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करताना देखील पाहायला मिळाले होते। मात्र त्यांनी कामाला सुरुवात केली असली तरी सुद्धा या जागेवर राष्ट्रवादीचा जो दावा आहे तो कायम असलेला पाहायला मिळतोय। आजपासून गेल्या 2-3 दिवसांपासून अजय बोरस्ते यांच्या नावाची वर्णी लागण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अजय बोरस्ते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्यानंतर स्वतः हेमंत गोडसे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले। मात्र मुख्यमंत्री हे हिंगोली दौऱ्यावर असल्या कारणाने अजय बोरस्ते यांची भेट होऊ शकली नाही। मात्र हेमंत गोडसे यांची देखील भेट मुख्यमंत्र्यांशी होऊ शकलेली नाहीये। ज्या नाशिकच्या सभेमध्ये त्यांची उमेदवारी जाहीर केली असे श्रीकांत शिंदे यांची भेट आज हेमंत गोडसे यांनी घेतलेली आहे। मात्र या भेट होऊन देखील हेमंत गोडसे यांच्या नावाची किंवा उमेदवाराची घोषणा जी आहे ती अद्याप आणि अधिकृतरित्या करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे नाशिकच्या याच जागेचा तिढा केव्हा सुटतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज।